मी तमाम माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला, पुणेकरांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो। आज आज जागतिक कामगार दिन पण आहे। कष्टकऱ्यांच्या घामाच्या जीवावर आज हे जग उभं राहिलेलं आहे। त्या तमाम कामगारांना देखील कामगार दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो। खरं तर वेळ फार कमी आहे, कारण मला 8 वाजता शासनाच्या वतीचं झेंडावंदन आहे, परंतु आज सकाळी ही वेळ निवडली। आज आपण सर्वजण एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होत आहे। श्रीगड रस्त्यावरचं विठ्ठलवाडी कमान ते फन टाइम थिएटर या मार्गावरचा या पुलाचं उद्घाटन झालं असं मी सर्वांच्या साक्षीनं जाहीर करतो। त्याचबरोबर ज्यांनी आजपर्यंत या पुलाच्या करता पाठपुरावा केला, त्याच्यामध्ये माधुरीताई काही कामानिमित्त मुंबईला थांबलेल्या आहेत। आज प्राईम मिनिस्टरचा कार्यक्रम आहे, मलाही हा कार्यक्रम झाल्यानंतर मुंबईला जायचं आहे आणि त्याच्यामुळं या सगळ्या कामामध्ये स्थायी समितीच्या चेअरमननी, आमदारांनी, खासदारांनी सगळ्यांनीच मिळून प्रयत्न केले, कॉर्पोरेशननी प्रयत्न केले आणि एक चांगल्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी उभं राहिलं। मित्रांनो, पुन्हा वाढते आता मूल्यमुळे मी सांगितलं, पाण्याचा प्रश्न फार आहे। आम्ही सतत मुख्यमंत्री देवेंद्रजी, एकनाथरावजी, मी, आमचा सगळ्यांचा प्रयत्न, चंद्रकांत दादा पाटील असतील, दत्ता भरणे असतील, माधुरीताई मिसाळ असतील, की बाबा पुण्याला मुळशीचं पाणी मिळालं पाहिजे, ठोकरवाडीचं पाणी पिंपरी चिंचवडला मिळालं पाहिजे। ज्या झपाट्याने पुणे वाढतंय, पिंपरी चिंचवड वाढतंय, रिंग रोडचं काम आम्ही आता हातामध्ये घेतलंय। थोडा वेळ झाला नाही असं नाही, परंतु ज्यावेळेस पुण्याचं पुनर्वसन करायचं असतं अडचणी येतात। मधल्या काळामध्ये 500 कोटीचा टर्मिनल आपण त्या ठिकाणी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन केलं एअरपोर्टचं, ते पण आज आपल्याला कमी पडतंय। नवीन एअरपोर्टचं काम मी हातामध्ये घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडीशी नाराजी आहे, लोक उपोषणाला बसतात, परंतु कुणाची जमीन घेतल्याशिवाय, कुणाचं पुनर्वसन केल्याशिवाय डेव्हलपमेंट होत नाही। आज पण पुण्यामध्ये वाहतुकीचा प्रश्न मोठा आहे, त्याचा उल्लेख आमच्या मुरली मोहोळ साहेबांनी केलेला आहे। त्याच्यामध्ये आम्ही येरवड्यापासून पर्यंत एक नवीन टनेल देखील करतोय आणि आणखी काही परवा कॅबिनेटला आम्ही ई व्हेकल वाढण्याच्या करता 2000 कोटीची तरतूद ही पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही केलेली, इन्सेंटिव्ह देण्याच्या करता अशा पद्धतीनं पर्यावरणाचा विचार, नदी सुधारच्या निमित्तानं तिथं पर्यावरणाचा विचार, पुण्यामध्ये नागरिकांना रिटायरमेंट झाल्यावर आयुष्य जगण्याच्या करता सुरक्षित वाटण्याकरता त्या सुविधा देणं, नवीन मुलींच्या करता रोजगार निर्माण करणं, अशा खूप काही गोष्टी। आज खरं तर आम्हाला तो आपला प्रकल्प 200 कोटीचा आहे इनोव्हेशन सेंटरचा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।